नमस्कार. आज आपण आहोत औंधमधल्या स्पाईन रोडवरती. स्पाईन रोडवर आज या ठिकाणी आपण पाहू शकता काही फुले विक्रेते आहेत. झेंडूची फुलं या ठिकाणी विक्रीस ठेवलेली आहे. आजचा हा दिवाळीचा दिवस. ह्या दिवाळीच्या दिवशी आजची परिस्थिती जर पाहिली शेतकऱ्याच्या बाबतीत तर मालाची आवक ही बाजारामध्ये जास्त झाल्यामुळे फुलांच्या मुंबईला गेलेल्या गाड्यासुद्धा परत येत आहे. जशाच्या तशा पाठीमागं माघारी भरून येत आहे. ही परिस्थिती आज शेतकऱ्याची महाराष्ट्रातील झालेली आहे. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण होतं. पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे बळीराजा अजून सहन करू शकला नाही. त्यातच फुलांसारखी पिकं, झेंडूच्या फुलांसारखी पिकं शेतकऱ्यांनी घेतली आणि त्या शेतकऱ्याला आज त्या फुलांना बाजार मिळत नाही. म्हणजे फुलणारं आयुष्य आज कोमेजून गेलेलं दिसतं. अशा बळीराजांनी महाराष्ट्रातल्या करायचं काय, एकूणच देशातल्या बळीराजांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि आजच्या ह्या दिवाळीमध्ये शेतकऱ्याची दिवाळी होईल की नाही हे प्रश्नचिन्ह मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांसमोर अगदी रोखठोकपणे उभं राहत आहे. तुमचं नाव? मुखित बागवान. कधीपासून आपण या ठिकाणी फुलं घेऊन आहात? मी सकाळी 10 वाजता आलो होतो इथे. आता फुलांचा तुम्ही काय रेट लावलाय कस्टमरसाठी? कस्टमरसाठी मी 50 रुपये किलो लावलेले. फक्त 50 रुपये. आता नाही विकले तर त्याला 50 रुपयाला 2 किलो विकू शकतो. पैसे यायला पाहिजे ना आम्हाला. आज दिवाळीचा दिवस आहे, फुलं तर विकली जायला पाहिजे होती, म्हणजे कसं काय झालं? काय लय दुष्काळ पडलेला असेल ते कोणी गिऱ्हाईकच नाही घ्यायला त्याला. का गिराईक नाही, याचं कारण काय? काय माहीत नाही आपल्याला. पब्लिकच नाही दिसायली रोडवर. आम्ही काय करतो? शेतकऱ्याची दिवाळी होते का व्यापाऱ्यांची दिवाळी होते? नक्की दिवाळी कोणाची चालू आहे? नाही आता ना व्यापाऱ्याचे होते ना शेतकऱ्याची दिवाळी होते. काय शेतकऱ्याचे पैसे येत नाही. 25 रुपये 20 रुपये किलो शेतकऱ्यांनी घेतलेले, आम्ही घेतलेले आहे. त्याला 50 रुपये 40 रुपये आम्ही विकायले. आज मुंबईवरून फुलांच्या गाड्या माघारी येत आहे. ज्या फुलांच्या गाड्या शेतकऱ्यांनी फुलांनी खचाखच भरून मुंबईला पाठवल्या होत्या, त्या फुलांच्या गाड्या भाव न मिळाल्यामुळे माघारी येत आहे. आणि तुमच्यासारखी व्यापारी ही फुलं विकत घेतात, तुम्हालाही ग्राहक नाही आहे. या सर्वाची कारणं काय आहेत? काय माहीत नाही. गिऱ्हाईकच नाही कुठे. मुंबईला काय, पुण्याला बी काय गिऱ्हाईकच नाही कुठे बी. कोणी आता दिवाळी हे वर्षी दिवाळी कमी करतात तर काय माहीत नाही झालं, कळायला नाही. मग ही दिवाळी नक्की कोणाची म्हणायची? करणारच नाही. दिवाळी कोणाची होते? हे दिवाळी सरकारची होते ना, शेतकऱ्याची होते ना, गरीब माणसाची होते दिवाळी. सरकारची दिवाळी होते. म्हणजे सरकार दिवाळी साजरी करतं. मरतं कोण? शेतकरी मरतात, लहान व्यापाऱ्या मरतात, आमच्यासारखे रोज मजुरी करणारे लोक मरतात.